गरोदरपणातला आहार हा अत्यंत कळीचा आणि काळजीचा हा मुद्दा आहे आणि मला हा प्रश्न खूप आवडतो. कारण निदान गरोदरपणात तरी आहाराबद्दल आपण बोलण्यासाठी उत्सुक असतो. अदरवाईज आयुष्यभर प्रत्येकाने आहाराबद्दल इतकंच कॉन्शियस असावं असं मला वाटतं. पण स्त्रियांच्या आयुष्यात गरोदरपणामध्ये तरी निदान हा मुद्दा कळीचा ठरतो हे महत्त्वाचं आहे आणि ते खरोखरच महत्त्वाचं आहे. कारण गरोदरपणातल्या आहारावर गरोदरपणात होऊ शकणाऱ्या आजारांची शक्यता पूर्णपणे अवलंबून आहे. प्रेग्नन्सीमध्ये आजच्या काळामध्ये खूप कॉमनली दिसणारे प्रॉब्लेम म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा ब्लड प्रेशरचा आजार आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस. हा खूप कॉमनली सध्याच्या काळात दिसतो आणि हे दोन्ही आजार आईसाठी आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकतात. आणि सुदैवाने हे दोन्ही आजार टाळण्यासाठी प्रेग्नन्सीमधला आहार आणि प्रेग्नन्सीतलं वेट गेन हे योग्य संतुलित राखणं हा खूप मोठा फॅक्टर आहे. दुसरं महत्त्वाचं अशासाठी आहे की आहार जो गरोदरपणात एखादी स्त्री फॉलो करत असते त्याच्यावर त्या गर्भातल्या बाळाचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट सामान्य लोकांना कदाचित ठाऊक नसेल की पुढचं आयुष्य त्या व्यक्तीचं कसं जावं याचं सगळं सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग तो गर्भ आईच्या गर्भात असताना होत असतं आणि या सगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगवरती मेजर इन्फ्लुअन्स हा आहाराचा पडत असतो. त्यामुळे गरोदरपणातला आहार हा अतिशय आवश्यक आणि चर्चेचा मुद्दा आहे.